जानकरांना विचारलं, म्हणले मोहिते तुम्ही एकत्र झाला, मला वाटलं तर लाखानं तुम्ही याचाल, पण तुमची गाडी 10,000-10,000च अडकली. नंतर माझ्याकडे बघितलं, अरे तुमचं तर सीट गेलं म्हणजे मी समजलो होतो म्हणले. म्हणजे इतका आत्मविश्वास. जे झारीतला शुक्राचार्य ना त्याला सांगा घाट आमदाराशी आहे. आमदारने काय केलं, अरे बेटा जरा थांब, तुला धावतो आमदार काय करतोय ते, आणि मी चष्मेतून बघतोय, लक्षात ठेव. त्या झारीतला शुक्राचार्य माझ्या तावडीतलं सुटणार नाही, लक्षात ठेव. आणि म्हणून तू कामाची यादी कर. 1 वर्षामध्ये नाही 6 महिन्यात तुझ्या गावातलं कुठलंही काम शिल्लक राहणार नाही. अरे मी बोलतोय आमदार राजू खरे, अरे मी बोलतोय आमदार राजू खरे. ठाकरे आणि जग्यासाहेबांच्या तालमीत तयार झालेल्या शिवसैनिक आहे बाळासाहेब. दादागिरी करणं त्यांचं काम नाही, ते आपलं काम आहे, ते शिवसेनेचं काम आहे. माझ्या झाडीतला शुक्राचार्य मला चांगला माहित आहे, आणि 1.25 लाख लोकांचा हा विजय आहे. त्यामुळे नुकतं नरखेड नाही, नुकतं शेटपळ नाही, नुकतं पेनर नाही, तर मोहोळ तालुक्यातली 144 गावं. काल मोहोळ मतदारसंघातील अर्जुन सोंड या गावात मोहोळ मतदारसंघाचे नवनिर्वाचित आमदार राजाभाऊ खरे यांच्या आमदारपदी निवड झाल्याबद्दल भव्य नागरी सत्कार समारंभाचं आयोजन केलं गेलं होतं. प्रथमतः गावात दाखल होताच फटाक्यांच्या आतषबाजीत व ढोलताशा हलगीच्या कडकडाटानं जंगी स्वागत करण्यात आलं. तर यावेळी आमदार राजू खरे यांनी शिवछत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्यास अभिवादन करत सभेच्या ठिकाणी आले असता आमदार राजू खरे यांचा एका भल्या मोठ्या हारानं सत्कार करण्यात आला. तर अर्जुन सोंड या गावाचे तरुण नेतृत्व करणारे ग्रामपंचायत सदस्य युवराज ढेरे यांच्या वाढदिवसाच्या निमित्तानं आमदार राजू खरे यांच्या उपस्थितीत संपन्न झाला. तर यावेळी आमदार राजू खरे यांनी आपल्या भाषणाच्या शैलीतून विरोधकांचा खरपूस समाचार घेतला आणि खरडपट्टी. अर्जुन सोंड गावातील ग्रामस्थ मतदार बंधू आणि भगिनींनो, युवराज आज आपला वाढदिवस, आणि वाढदिवसाला तुझा सत्कार करण्यासाठी माझ्यासहित माझे सर्व सहकारी आज गावात आल्यानंतर तुझा कंठ दाटून आला. स्वतःसाठी नाही परंतु गावासाठी काहीतरी करण्याची तळमळ असणारा हा कार्यकर्ता गावानं प्रचंड मोठ्या प्रमाणामध्ये विश्वास टाकून आपलं पॅनल निवडून दिलं. परंतु या तालुक्याला एक अशी घाण सवय लागून गेलेली होती. ज्या गावाने यांना नाकारलं त्या गावातल्या निवडून आलेल्या एखाद्या सदस्याला फोडायचं आणि गाव आपल्या ताब्यात ठेवायचं, असं घाण काम गेले 40 वर्ष झालं या मोहोळ मतदारसंघामध्ये चालू होतं. दादागिरी, दडपशाही, झुंडशाही आणि तानाशाहीच्या विरोधामध्ये मोहोळच्या जनतेनं 2024ला डिसेंबरला 20 नोव्हेंबरला मतदान झालं आणि 23 नोव्हेंबरला निकाल लागला. 1 नाही, 2 नाही किंवा 3,000 नाही, तब्बल 30,000 यशवंत मानेला 4 मुंड्या चित करून या राजू खरेला सर्वसामान्य या मतदारांनी महाराष्ट्राच्या विधानसभेत आमदार म्हणून पाठवलं. विजय हा विजय असतो आणि पराभव हा पराभव असतो. 40 वर्ष तुमचा विजय झाला होता आणि आज तुमचा पराभव झाल्यानंतर तुमच्या पायाखालची वाळू सरकलेली. आज कुठल्याही कार्यक्रमाच्या निमित्तानं नरखेडचा आमदार, पेनूरचा आमदार, शेटपाळचा आमदार, अरे बाबा तुझ्या घरात 40 वर्ष आमदारकी होती, ती आमदारकी 1.25 लाख लोकांनी मला मतदान केलं आणि 1.25 लाख लोकांचा हा विजय आहे. त्यामुळे नुकतं नरखेड नाही, नुकतं शेटपळ नाही, नुकतं पेनर नाही, तर मोहोळ तालुक्यातली 144 गावं आणि या 44 गावातला प्रत्येक नागरिक हा आमदार झालेला आहे, लक्षात ठेवा. कशाच्या गप्पा मारताय? दादागिरी करणं हे तुमचं काम नाही. माझ्या झाडीतला शुक्राचार्य मला चांगला माहित आहे. मी आमदार झाल्यापासून दादा यांची वाहनं सुद्धा पकडली. 1,000-1,500 ट्रिपा तिथून तुमचा तो मुरमाचा उपसा करून विकण्याचं महापाप या गावगाड्यातल्या पुढाऱ्यांनी केलं. मी तहसीलदारला सूचना केली, यांची वाहनं जप्त केली
यांचे पोकल्यान जप्त केले, यांचे JCB जप्त केले, यांना नोटिसा काढल्या. आज हिअरिंग होतं माझ्या माहितीप्रमाणे. आणि या सभेच्या निमित्ताने सांगतो, अनगरकरांची तर जिरवली, पण आता तुझे जे झारीतला शुक्राचार्य ना त्याला सांगा गाठ आमदाराशी आहे. आणि हे सांगण्यासाठी या कार्यक्रमाच्या निमित्तानं माझ्या मित्राला नैतिक बळ देण्यासाठी आलोय. युवराज, तू कामाची यादी कर. 1 वर्षामध्ये नाही 6 महिन्यात तुझ्या गावातलं कुठलंही काम शिल्लक राहणार नाही. अरे मी बोलतोय आमदार राजू खरे, एक आमदार तुमच्याकडे होता, तो मोहोळचा जनावरांचा बाजार तुम्ही अनगरला नेला, मोहोळचं सब रजिस्टर ऑफिस तुम्ही अनगरला नेलं, मोहोळचं अनगर आपण तहसील कार्यालय तुम्ही अनगरला नेलं. मोहोळ मधलं काय काय तुम्ही नेत होतं, काय केलं होतं मोहोळनं तुमचं? राष्ट्रीय महामार्ग क्रमांक 9 वर असणारं हे सुंदर शहर आणि या शहरातली बाजारपेठ उद्ध्वस्त करून अनगरला आपल्या पायाला धावणी लादण्याचं महापाप राजन पाटलांनी केलं. आणि त्या राजन पाटलाला 20 नोव्हेंबरला या मोहोळच्या जनतेनं काढण्याचं काम केलं. 25,30,202 मतांनी या राजू खरे सारख्या सर्वसामान्य कार्यकर्त्याला महाराष्ट्राच्या विधानसभेत. अरे विजय विजय कसल्या मुंडकोळी गप्पा मारता? उमेश दादावरती खालच्या पातळीवरती टीका, चरणराजवरती टीका, विजयराज डोंगरेंची टीका, बाळासाहेब आपल्यावर टीका, रमेश बारसकरांवरती टीका. आता तुम्हाला सांगतो गावकऱ्यांनो, यांची झाली आता सुट्टी. आता आमदार पडला. बरं झालं तुमच्या माहितीसाठी सांगतो, हे अजितदादाकडे गेले होते काय तर मागायला, आणि पंढरपूरची आमची 2 लोक होती तिथं, त्यांना माहिती नाही. आणि दादाला काय माय मागितलं. आता दादा कसं फटकळ स्वभावाची, दादाने सरळ सांगितलं, अरे तुला आमदार निवडून आणता येत नाही, काय मागायला लागलाय म्हणले. काय मागाय बिगायचं नाही म्हणले. 2 कार्टी आणि ही माझी आमदार रिटर्न मोहोळकड. आणि मग पत गेलेला माणूस आमच्यावरती बेचून आरोप करतो. काय आज मोहोळचा विकास, आज मोहोळ तालुक्याची काय परिस्थिती आहे? मोहोळ शहरामध्ये दवाखाना नाही, मोहोळमध्ये कुठलीही शैक्षणिक संस्था नाही. मोहोळ हे सुंदर शहर बनवण्याचं स्वप्न आम्ही बाळगलं. सर्वसामान्य माणसाला मागल त्याला रस्ता, मागल त्याला पाणी. दादा आपण दुष्काळाचा उल्लेख केला. ज्या वेळेला दुष्काळ पडला होता विकी तू होतास, बाळासाहेब आपण होता, रमेश बारसकर आपण पाहत होता, आपण तर नगराध्यक्ष होता. आणि ज्या वेळेला मोहोळच्या जनतेला 15-15 दिवस प्यायला पाणी मिळत नाही, ही बाब माझ्या लक्षात ज्या वेळेला आली, तरी सार्वजनिक बांधिलकी म्हणून जपणारा मी एक बाळासाहेबाचा शिवसैनिक आहे. गेली 34 वर्ष उभं हयात आयुष्य शिवसेनेमध्ये काढलं होतं. 80% समाजकारण आणि 20% राजकारण हा मूळ मंत्र बाळासाहेबांनी आम्हाला दिला होता. आणि मग ज्या वेळेला दुष्काळ पडला त्यावेळेला माझी माय भगिनी 15-15 दिवस पाण्यासाठी वणवण भटकत होती. त्यावेळेला पहिले 5 टँकर दिले, नंतर 5 टँकर मध्ये वाढ केली, पुन्हा 5 टँकर दिले, नंतर ज्यावेळी शेवट दादा टँकर बघितला त्यावेळी 17वा टँकर मोहोळमध्ये दारोदार घरी घरी जाऊन पाणी पोच करण्याचं काम करत होता. त्या टँकरवरती लिहिलेलं होतं राजू खरे समाजसेवक आणि माझा मोबाईल नंबर. पहाटे 5 वाजता दादा मला फोन यायची माझ्या बहिणी बाळांची. आणि मग सरकारची लाडकी बहीण चालली नाही. मोहोळमध्ये तब्बल 15,000 मतदान झालं मोहोळ शहरामध्ये, आणि त्यातलं 12,000 मतदान मला पडलं. आमच्या लाडक्या ताईंनी सगळ्यांनी मिळून निर्णय घेतला की पाणीवाला दादा महाराष्ट्राच्या विधानसभेत गेला पाहिजे. आणि त्या माय भगिनीच्या आणि सर्व मोहोळकरांच्या या सगळ्याच्या आशीर्वादानं जवळजवळ मोहोळमध्ये 15 पैकी 12,000 मताधिक्य मला मिळालं. मी स्वतःला नशीबवान समजतो बाळासाहेब. एक सर्वसामान्य कार्यकर्ता, गरिबीतनं आलेला कार्यकर्ता, एक टांगेवाल्याचा मुलगा आज महाराष्ट्राच्या विधानसभेत आमदार म्हणून गेला. आणि 40 वर्ष सत्ता यांच्या घरात, याचा बाप आमदार, हे स्वतः आमदार. आणि 15 दिवसात दादा तुम्ही म्हणल्याप्रमाणे
फडणवीसांचा गैरसमज, अजितदादाचा गैरसमज. निवडून आलो, पहिलीच बैठक, पवार साहेबांसमोर 10 आमदार निवडून आलेले. जानकरांना विचारलं, म्हणजे मोहिते तुम्ही एकत्र झाला, मला वाटलं तर लाखानं तुम्ही याचाल, पण तुमची गाडी 8,000-10,000तच अडकली. नंतर माझ्याकडे बघितलं, अरे तुमचं जर सीट गेलं म्हणजे मी समजलं होतं म्हणले. म्हणजे इतका आत्मविश्वास या माणसांनी फडणवीसांना दिला होता, अजितदादांना दिला होता. परंतु सर्वसामान्य माणसं जर ठरवले, आज मोहोळमधलं मताधिक्य किती आहे? 27,702 मताचं मताधिक्य मला मिळालं. म्हणजे 28,000 मताधिक्याने दादा मोहोळ तालुक्याने यांना 4 मुंड्यात चित केलंय. पंढरपूरच्या तालुक्यातल्या 17 गावातून 2,000 मताधिक्य आणि उत्तरमधनं 450 मताचं मताधिक्य. दादा खरा नैतिक पराभव हा त्यांचा विधानसभेला झालेला आहे. आणि पायाखाली वाळू गेल्यानंतर ना आज बेचिट आरोप करतायत. पण मी बाळासाहेबाचा सैनिक आहे, लक्षात ठेवा. जर दादागिरी करताल तर खंडाळाचा बोगदा सुद्धा उतरू देणार नाही, लक्षात ठेवा. बाळासाहेब ठाकरे आणि जग्यासाहेबांच्या तालमीत तयार झालेला शिवसैनिक आहे बाळासाहेब. दादागिरी करणं त्यांचं काम नाही, ते आपलं काम आहे, ते शिवसेनेचं काम आहे. आणि म्हणून दादा आपण म्हणाल्याप्रमाणे अजितदादांपाशी सुद्धा गेल्यावर मला चाय प्यायला मिळतो, फडणवीसांपाशी गेल्यावर चाय प्यायला मिळतं. आणि नशीबवान आहे, सकाळी उद्धव साहेबांकडे असेल तर संध्याकाळी शिंदे साहेबांकडे असतो. हे शिवसैनिक म्हणून एक ऋणानुबंध संबंध. आयुष्यामध्ये जाताना काही न्यायचं नाही. 1-2 मुलीचा बाप आहे मी, हम दो हमारे दो. जाताना काही येणार नाही. दोन्ही मुली झाल्या 90-95% आसपास पास होत्या. बायकोला सांगितलं आपली जमीन किती? 15 एकर. 2 मुली गेल्यानंतर आपलं काय काम? 15 एकरवरती घर भागतं आपलं. जे राहिलं ते बी गोरगरिबांना द्यायचं. दादा मी आमदार असं तसं नाही झालो. 1.25 लाख लोकांनी मला मतदान केलं. परंतु कधीतरी गोपाळपूरला माझ्या फार्म हाऊसवर या. सकाळी 8 वाजता बसलेला राजू खरे, गायकवाड साहेब, रात्री 2 वाजेपर्यंत मी लोकांची कामं करतो. माझ्या बायकोने कधी मला विचारलं नाही, अहो रात्रीची 2 वाजले तुम्ही काय करता? शेवटचा माणूस त्याच्या घरी परतीच्या प्रवासाला जात नाही तोपर्यंत मी काम करत राहतो. आणि अशा सर्व वर्गाने, अशा मायबाप जनतेने जवळजवळ 1.25 लाख मतदान मला केलं आणि मला आमदार केलं. त्यामुळे बांधवांना आपल्यालाही सांगतो, महेश आपण चाल, युवराज आपण चाल. आता याच्या पुढे घाबरण्याचं काही कारण नाही. मी आमदार झालो ना 2च महिने झाले. आता हे म्हणतात ना आमदारनं काय केलं? अरे बेटा जरा थांब, तुला धावतो आमदार काय करतोय ते. मोहोळमध्ये सुंदर असं हॉस्पिटल होईल, मोहोळला सुंदर असे सर्व रस्ते होतील, 24 घंटा मोहोळला पिण्याचं पाणी उपलब्ध होईल. माझ्या आया बहिणी रात्री 12 नंतर सुद्धा मोहोळमधनं आपल्या ग्रामीण भागामध्ये एसटीने परत येतील असं सुसज्ज एसटी स्टँड होईल. आणि कायदा होऊन सुव्यवस्था, कायदा आणि सुव्यवस्था छत्रपती शिवरायांचे मावळे आम्ही आहोत. यापुढे दादागिरी, दडपशाही, तानाशाही आणि झुंडशाही ठेचून काढल्याशिवाय हा राजू खरे स्वस्त बसणार नाही. अशा पद्धतीचा इशारा राजा छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्यासमोर मी देतो. विकी पुन्हा ओपन केलेली आहे केस तुमची. शिंदे साहेबांनाही बोललोय, यांना सुट्टी नाही, लक्षात ठेव. हा विजय तुझ्या वडिलांना केलेल्या त्यागाचा आहे. हा विजय दिलीपराव आपण केलेल्या कष्टाचा आहे, शिवसेनेने केलेल्या कष्टाचा आहे. शिवसैनिकाच्या कित्येक हत्या झाल्या, त्या हत्या झालेल्या माझ्या माय भगानी विधवा झालेल्या आहेत, त्यांना हा विजय मी अर्पण करतो. आणि म्हणून तुम्हाला पुन्हा एकदा या कार्यक्रमाच्या निमित्तानं मी आश्वस्त करतो, मोहोळ 20 तारखेला मतदान झालं आणि 23 तारखेला मोहोळच्या जनतेनं स्वातंत्र्याची पहाट बघितली. 23 तारखेला ज्यावेळी सरकारी गोडाऊनमधून निकाल लागला त्यावेळेला 8व्या-9व्या फेरीला दादा ही सगळी भांडवलं बाहेर पडायला चालू झाली. आणि ज्यावेळी विजयी शेवटची फेरी झाली आणि मी बाहेर आलो त्यावेळी ती मोहोळ बघितलं होतं मी. माझ्या गाडीच्या टपावर एवढं पोरं नाचली दादा
तिथे शोरूमला गेलो 5 लाख रुपये बिल झालं. बायकोला म्हणलं राहू दे. हा आनंद आहे, या जनतेचा आनंद आहे. आणि ज्या इच्छेने या जनतेने आपल्याला आमदार केलं त्या जनतेचं मी बांधील की आता रात्रीचं अर्जुन सोड असेल, मोहोळ तालुक्यातली 104 गावं असतील, पंढरपूरची 17 गावं असतील, उत्तर सोलापूरमधली 24 गावं असतील. मी आज सांगतो माझ्या राजा छत्रपती शिवाजी महाराजांच्या समोर साक्षी ठेवून, महेश तुझ्या गावामध्ये खोटा अॅट्रॉसिटी करणारा झारीतला शुक्राचार्याला सुद्धा मी असा हवा देतो की पुन्हा कधी खोट्या अॅट्रॉसिटीचे गुन्हे दाखल केले नाही पाहिजे. कारण अनगरजी पलावळ आहे का. आणि भाषण कुठे देते बारसकर, माता रमाई आंबेडकर नगरच्या जयंतीच्या निमित्तानं. अरे वा, म्हणे जिल्ह्यातला पहिला पुतळा बाबासाहेबांचा अनगरला लागला म्हणे. हा, इतका लबाड माणूस तिच्या आयला, याला अॅट्रॉसिटीचे गुन्हे खोटे दाखल करते म्हणून हे 2 गाबड्याला आणि माझ्या आमदारला पुरस्कार दिला पाहिजे. आणि त्याचीच पिलावळ तुमच्या गावात आहे. आणि मी चष्म्यातून बघतोय, लक्षात ठेव, त्या झारीतला शुक्राचार्य माझ्या तावडीतनं सुटणार नाही, लक्षात ठेव. आणि म्हणून एकदा दादा तुझा वाढदिवस आज तू रडलास, पण तुझ्या डोळ्यातलं अश्रू हे वाया जाऊ देणार नाही, लक्षात ठेव. हा आमदार तुझ्या पाठीशी खंबीरपणे उभा आहे. आणि पुन्हा एकदा माझ्या आया बहिणी इथं बसलेले आहेत, रात्रीची वेळ झालेली आहे, 10 वाजलेले आहेत. ते म्हणतील दादा एवढा उशीर किती बोलतोय, पण तुमच्या सगळ्यांची सुरक्षितता ही माझ्यासाठी अत्यंत महत्वाची आहे. मोहोळमध्ये ज्या ज्या आया बहिणीवरती अन्याय अत्याचार झाले, गायकवाड साहेब यांना सुट्टी नाही, लक्षात ठेवा. मला माहिती आहे 2 मुलीचा बाप आहे मी, कसा अत्याचार कसा अन्याय केला तुम्ही. आज तुमची परतीची दोर आता रिटर्न प्रवास सुरू झालेला आहे, लक्षात ठेवा. अरे रिटर्न प्रवास एवढा बेकार आहे दादा. बरं झालं तुम्ही दादाकडे गेला, परवा दिवशी दगडात पंचा घातला. हा, आता तिथलं बी दार बंद झालं. शेनेकरचं आम्ही आहे, उद्धव साहेबाकडे आहे, शिंदे साहेबाकडे बी आहे. कमळाबाईनं तर ह्यांना लोकसभेतच ओळखलंय. त्यामुळे आता ह्यांना दादा सुशीलकुमार शिंदेशिवाय पर्याय नाही. आणि पुन्हा एकदा आपण सगळ्यांनी मला बोलवलं, माझा सत्कार केला, आज विलास ढेरेंचा सत्कार केला. आपल्या सगळ्यांची पुन्हा एकदा मी मनापासून आभार मानतो. अर्जुन सोंड गावाच्या विकासासाठी कुठल्याही पद्धतीचा निधी कमी पडू दिला जाणार नाही. युवराज तुम्ही निवेदन घेऊन या, आपलं एकही काम ठेवणार नाही. या गावाचा चेहरा मुद्रा बदलण्याचं काम आपल्याला करावं लागेल आणि ते केल्याशिवाय मी स्वस्थ बसणार नाही. एवढं अभिवाचन मी या कार्यक्रमाच्या निमित्तानं आपल्याला देतो आणि मी लांबलेल्या भाषण संपवतो. जय हिंद, जय महाराष्ट्र, जय भीम.